यानंतर पुढची महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील आणि आमदार पत्नी मानसी दळवी यांच्यात वाद झालाय। मानसी दळवी या शिंदेगडाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी आहेत। चित्रलेखा पाटलांनी 50 खोके असा उल्लेख केल्यानं या दोघींमध्ये वाद झाला। त्यानंतर मानसी दळवींनी चित्रलेखा पाटलांना हाताला धरून रोखलं। शाब्दिक चकमकीनंतर दोघींमध्ये काहीशी धक्काबुक्की देखील झाली। तर रायगडमधील ही संपूर्ण घटना आहे। चित्रलेखा पाटील आणि मानसी दळवी यांच्यामध्ये हा वाद झालाय। मान्य करते की हा कट्टा गंभीर आहे, याच्यात राजकारण आणलं नाही पाहिजे, पण संघटित लोकांनी राहून जो दोषी आहे त्याच्यावरती आक्रमकपणे कारवाई केली पाहिजे। किती दिवस तो चिखलातला रस्ता आणि हे सगळं आम्ही सहन करणार? आमच्या काही जीवनाची किंमत आहे की नाही? एका गरीब माणसाच्या जीवनाची किंमतच नाही। नेमका हा वाद कसा झालेला आहे ऋतुजा, आपण या दोघींकडूनच जाणून घेणार आहोत, कारण या दोघी थेट आपल्या बरोबर आहेत। चित्रलेखा पाटील शेकापच्या नेते आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्याकडूनच थेट जाणून घेऊया। सुरुवात करूया आपण चित्रलेखा पाटील यांच्याकडून। चित्रलेखाजी, नेमकं काय घडलं की हा वाद एवढा वाढला तुमच्या? मी तिथे घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांशी इंटरॅक्ट करत होते, पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे राजकारणाची पातळी आणि लोकप्रतिनिधी फारच लो लेवलचे असल्यामुळे तिथे चर्चात्मक विषय निघाले आणि आरोप प्रत्यारोप लोकांची चर्चा चालू होती। तर 50 खोके ऐकल्यावर अचानक आमदार पत्नींना काय झालं मला माहिती नाही, त्या अचानक अतिशय प्रचंड आक्रमक झाल्या आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला। हल्ला केल्यावर मी माझ्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं। सेल्फ डिफेन्स करणं काही चुकीचं नसतं, पण मला आश्चर्य याचं वाटतं की 50 खोके काय, त्यांचं नाव घेतलं नाही, काही नाही। आता याचा अर्थ तुम्ही जात 50 खोकेवाले, तुम्ही एवढे रिॲक्ट होता म्हणजे, आणि लोकांची चर्चा चालू होती आणि खूप वाईट वाटतं की राजकारणाचा पातळी एवढी खाली घसरलेली आहे। शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी इतकं वाईट पद्धतीने राजकारण करतात हे बघून मला अतिशय हे होतं, विरोध पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, पण हे एवढं अति करणं हे योग्य नाही आणि हे संस्कृत राजकारणाची हे नाही। याच्यामुळे आमच्या अलिबागचं नाव, रायगडचं नाव, तसंच आपल्या महाराष्ट्राचं नाव आणि महिलांचं नाव बदनाम होतं असं मला वाटतं। चित्रलेखाजी, एक विनंती आहे, तुम्ही एकाच ठिकाणी बसून आमच्याशी बोला, कारण त्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम येतो आहे, तुम्ही सतत फिरत असल्यामुळे, त्यामुळे एकाच ठिकाणी बसून बोला। आपण यानंतर मानसी दळवी यांच्याकडून पुढची माहिती घेऊया। मानसीजी, थेट आरोप आपल्यावरच करण्यात आलेला आहे। चित्रलेखा पाटील यांनी असं म्हटलेलं आहे, आम्ही तिथे घोषणाबाजी करत होतो, मात्र कुणाच्याही नावाचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता। या संदर्भात आपलं काय स्पष्टीकरण आहे? ऐकून घ्या, त्या स्वतःच म्हणतात इथे राजकारण करायचं नाही, बरोबर आहे, राजकारण करायचं नाही। सामोपचाराने आम्ही त्या परिस्थिती हाताळत होतो। स्वतः मी 1.5 तास अगोदर तिथे गेले होते, त्या संदर्भात त्या ग्रामस्थांशी आम्ही चर्चा केली। त्या ठिकाणी सर्व शासकीय यंत्रणा ह्या लेट आल्या, सगळी शासकीय यंत्रणा तिथं उपस्थित होते, तलाठ्यापासून ते अगदी ग्रामसेवक, सर्व सरपंचांपर्यंतचे सगळे शासकीय अधिकारी उपस्थित होते। आणि या आता बोलल्या की आम्ही राजकारण करत नाही म्हणून, आणि ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस यांनी 50 खोके चा विषय काढला। मग शेवटी आमच्या भावना हे होणारच ना हो, कारण तुम्ही जर मागच्या यांच्या व्हिडिओ पाहिल्यात, प्रत्येक ठिकाणी या भाषणामध्ये आमच्या आमदारांना आरोप करत आलेले आहेत की 50 खोके एकदम ओके, ते घेतले की नाही हे यांना माहिती किंवा ईश्वराला माहिती, पण चुकीचे आरोप करायचे नाही आणि त्याच्यात सत्यता ती काहीच नाही। शेवटी आत्मसन्मानासाठी मला ते पाऊल उचलावं लागलं। तुम्ही दोघे जनतेच्या प्रश्नासाठी तिथे बोलत होतात आणि तेव्हा हा सगळा वाद झाला, शाब्दिक चकमक उडाली, पण नेमकी धक्काबुक्की झाली ती नेमकी कोणी सुरू केली? काय घडलं नेमकं? कारण आम्हाला जे व्हिज्युअल्स दिसत आहेत त्यात धक्काबुक्की सुद्धा दिसते आहे। ऐकून घ्या ना, ती घटना अशी घडली होती की त्या गावामध्ये महिला त्या बाईंनी, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर हात उचलला, त्याच्यामुळे मी कधी कोणाला करत नाही। यांचे जुने व्हिडिओ पण बघा, जुन्या FIR पण बघा, कंप्लेंट पण बघा, या बाईंनी, शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींनी माझ्यावर हात उचलला, त्याच्यामुळे सेल्फ डिफेन्स मध्ये मी उलटे वळाले आणि व्हिडिओ सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत, मला काही बोलण्याची गरज नाही।
मानसीजी, थेट आरोप आपल्यावर करण्यात आलेला आहे. तुमच्याकडून जो वार करण्यात आला त्याला आम्ही फक्त उत्तर दिलं बचावात्मक, असं त्यांचं म्हणणं आहे. या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? ऐकून घ्या. यांनी त्या आता बोलतात की पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड काढा. मी तुम्हाला माझ्या सर्टिफाय नक्कल देते, कारण राजकीय दृष्ट्या प्रेरित होऊन यांनी आमच्यावर हे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आतापर्यंत, आणि त्याच्या निकाल आमच्या बाजूनी लागलेत. त्याच्या सर्टिफाय नक्कल आमच्याकडे आहेत. अहो, आता महिन्यापूर्वी आमच्या धोकोडा मतदारसंघामध्ये एक मर्डर केस झाली, भावाभावांच्यात वाद झाला. त्याचा सुद्धा तिने संबंध महेंद्र दळवी आमदार आणि तिथले लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद माजी सदस्य छोटम शेठ यांच्यावर केला. हे कितपत शासकीय यंत्रणा आहे, पोलीस स्टेशन आहे, ते तपास करील आणि ठरवेल कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे की नाही ते. पण असे लहानशी पत्रकार आहे, माझा एक कृषीवल नावाचा वृत्तपत्र आहे आणि मी कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही. मी आपल्या चॅनलला जे मी आरोप करते, कारण की जर गोरगरिबांची पिळवणूक होत असेल, मतदारसंघात तशा घटना होत असतील तर त्याच्यावरती बोलणं हे मी माझं कर्तव्य समजते लोकहितासाठी. आणि कोणतीही गोष्ट, मी स्वतः पत्रकारिता शिकलेली एक कार्यकर्ती आहे, स्टुडंट आहे, आणि कोणतीही गोष्ट बिना मुद्दे बोलत नाही. कृषीवल या अधिकृत न्यूजपेपरकडे त्याचे प्रत्येक पुरावेत. पण विषय हा आता ह्याचा आहे की राजकारणाची पातळी कुठे चालली आहे, ह्याच्यावर मला वाटतं खऱ्या अर्थाने चॅनलनी बघितलं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये चित्रलेखाताई, तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुम्ही जरी शिक्षण घेतलेलं असेल तरी पण तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी बोलल्यात, ते काय राजकीय व्यासपीठ नव्हतं. ज्या पद्धतीने लोकांचा प्रश्न आहे, एक बाई मेलेली, लोकांचा प्रश्न आहे की लोकप्रतिनिधी करतात तरी तुम्हाला प्रश्न विचारणारच. आणि लोकांचा, मी पण जनतेचा एक भाग आहे आणि तो प्रश्न मी विचारणार. हो ना, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा चुकीचं विचारायचं नाही. चुकीचं विचारता तुम्ही. चुकीचं. मागच्या वेळेला पण पाटीलवाड्यावर भांडण झालं, माझ्यावर स्वतःवर तुम्ही दरोड्याचा आरोप केला आणि निकाल माझ्या बाजूने लागलेला आहे. तुमचं वृत्तपत्र खोटारड्या बातम्या देतं हे जगाला माहिती आहे. तुम्ही मला सांगू नको वृत्तपत्र कृषीवलमध्ये येणाऱ्या टोटल बातम्या ह्या खोट्या असतात. नक्कीच तुम्हा दोघींच्या मुद्दाही लक्षात आलेला आहे. मात्र ज्या मुद्द्यासाठी तुम्ही दोघी तिथे एकत्र गेलेला होता तो फार काळ बाजूला न राहावा अशी जनतेची अपेक्षा असेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही दोघींनीही NDTV मराठी समोर आपली बाजू मांडल्याबद्दल.